गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो. आजच्या व्हिडिओ तासिका मालिकेमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक आणि यानंतर पुढच्या भागामध्ये दशांश अपूर्णांक याची व्यवस्थितरित्या माहिती करून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला अभ्यासाच्या दरम्यान मदत व्हावी म्हणून एक सत्य घटना सांगतोय. साधारणतः 8-9 वर्षापूर्वीची म्हणजे 2011-12च्या दरम्यानची गोष्ट असेल. त्याच्या 7-8 वर्ष अगोदर म्हणजे 2002-3च्या दरम्यान एक विद्यार्थी माझ्याकडे 9वी-10वीला क्लासला आला. 9वीला नंतर माझ्याकडे म्हणजे आमच्या क्लासमध्ये त्याचं 10वी झालं. 10वी झाल्यानंतर त्याने आमच्या गावामध्ये महाराष्ट्रातलं सुप्रसिद्ध गाव आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना या ठिकाणी त्याने 11वी-12वीला आर्टला ॲडमिशन घेतलं. आणि आर्टचे मग गायकवाड क्लासेसमध्ये बॅचेस नसतात, सायन्सच्या बॅचेस असतात. मग त्याचा माझा संपर्क कमी झाला. परंतु त्याचे वडील पोलीस दलामध्ये पोलीस या पदावरती काम करायचे म्हणून आमच्या कॉलनीच्या मागेच तो राहायचा. 12वी झाल्यानंतर त्याचंही ध्येय होतं पोलीस होण्याचं. तेव्हाच्या काळामध्ये मला वाटतं काहीतरी 75 मार्काची लेखी परीक्षा आणि 25 मार्काचे निबंध त्याच्यामध्ये विचारला जायचा. बाकी काही शारीरिक चाचणीचे नॉर्म्स होते, गोळाफेक वगैरे आज आहे तसंच, लांब उडी, रनिंग वगैरे. मग 12वी झाल्यानंतर त्याने पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली. मध्यंतरी 5-6 वर्ष गेले. बराचसा पिचून गेला. नगरला, औरंगाबादला, ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अकॅडमीमध्ये तिने राहिला, क्लासेस वगैरे केलं. म्हणजे मी काय आमच्या क्लासचं मोठे पण तुम्हाला सांगत नाही, एक सत्य घटना या ठिकाणी नमूद करतोय. झालं काय त्या दरम्यान की यशाच्या परिभाषेमध्ये मी वारंवार सांगत असतो की कोणाला ते एका उडीमध्ये प्राप्त करता येतं, काही जणांना 10 उड्या माराव्या लागतात. आपल्या क्षमतेवरती ते अवलंबून असतं. असंच पोलीस भरती करून त्याला 4-5-6 वर्ष झाले. 6 वर्षामध्ये त्याची काही पोलीस दलामध्ये निवड झाली नाही. आणि त्याच्या मागून त्याचा एक मावस भाऊ 12वी पास झाला. 12वी पास झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये तो इथं त्याच्याकडे म्हणजे त्या मावस भाऊ त्याच्या मावशीकडे म्हणजे याच्याकडे आला. आणि मग त्याने याची तयारी वगैरे बघितली. 1 वर्षानंतर तो 18 वर्षात झाला. त्या वर्षी पोलीस भरतीची जाहिरात निघाली. त्याने फॉर्म भरला आणि अक्षरशः त्याच्याकडे पाहिलं तर कधी वाटत नव्हतं की हा पोलीस दलात भरती होईल म्हणून. असं एकदम शरीर होतं त्याचं. आणि पहिल्यांदाच त्याने त्याच्या आयुष्यात पोलीस भरतीचा फॉर्म भरला आणि तो पोलीसमध्ये भरती सुद्धा झाला. आणि हा याचं 7वं-8वं वर्ष होतं. हा भरती देत होता, परंतु म्हणजे 5-7 वेळेस भरती देऊन झाली होती, परंतु याचं सिलेक्शन झालं नाही. परंतु तो याच्याकडे आला, याची तयारी बघितली आणि त्याला वाटलं आपणही पोलीस व्हावं. सुदैवाने त्या वर्षी जागा निघल्या. त्याचं वय वर्ष 18 पूर्ण झालं होतं. त्यांनी फॉर्म भरला आणि त्याच वर्षी त्याचं सिलेक्शन होऊन तो ट्रेनिंगला सुद्धा गेला. तरी आमच्या या विद्यार्थ्याचे काय पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं नाही. आणि मग मला चांगलं आठवतंय की त्या वर्षी मग तो माझ्याकडे आला आणि मग म्हणला, सर आता सगळीकडचे क्लास करून झाले, तुम्हीच का पोलीस भरतीचे क्लास घेत नाही? मग म्हणलं नाही बाबा, मला ते जमणार नाही. तो म्हणे, सर तुम्ही प्रयत्न करा. आणि मग त्याच्यानंतर मी साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरचा महिना असेल, तिथून पुढे तब्बल 5-6 महिने सर्व नोट्स काढल्या, सर्व तयारी केली. गणिताच्याही नोट्स काढल्या. अगोदर स्वतः पूर्ण अभ्यास करून घेतला. 5वी ते 8वी पर्यंतचे सर्व गणित सोडवून म्हणजे लिहून काढले. आणि 300 जनरल नॉलेजची एक अशा जवळपास 40 शीट मी लिहून काढल्या. म्हणजे एका शीटमध्ये 300 जनरल नॉलेजचे प्रश्न उत्तर. अशा पद्धतीने 12 ते 15 हजाराच्या आसपास, आता जवळपास 25,000 प्रश्न लिहिलेले आहेत. या जनरल नॉलेजच्या सीट तयार केल्या आणि मग मी पोलीस भरतीच्या बॅचची सुरुवात केली. पहिल्या बॅचला 10-11 मुलं होते, तर पहिल्याच बॅचला उदंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या बॅचला 6 मुलांची निवड पोलीस भरतीसाठी झाली. परंतु त्यानंतर ग्रामीण भाग असल्यामुळं तितका काही प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणून मग पोलीस भरतीच्या बॅचकडे मी दुर्लक्ष करून रेग्युलर बॅचेसकडे वळालो.
आता कोरोना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये पुन्हा एकदा वाटलं की चला ग्रामीण भागातील या मुलांना आपल्या तुटपुंजा ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून या व्हिडिओ तासिका मालिकेची निर्मिती केलेली, ज्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालयाचंही तुम्हाला या चॅनलवरती मार्गदर्शन आहे. तर मित्रांनो, असं होतं. त्यानंतर मग क्लास सुरू केल्यानंतर त्या विद्यार्थ्याने इथं क्लास केले आणि तो आता पोलीस दलामध्ये यशस्वीरित्या सर्व्हिस करतो. तर असं आपलं लक कधी उघडणार आहे ते काय आपल्या हातात नसतं, कधी आपलं सिलेक्शन होणार हे काय आपल्या हातात नाही. आपलं काम फक्त प्रयत्न करणं, जास्तीत जास्त प्रयत्न करणं म्हणजे यशाच्या परिभाषेमध्ये 100 गुणांपैकी 99% आपल्याला हार्डवर्क करायचंय. परंतु 1% जे आहे तर ते दॅट इज द पॉवर ऑफ डेस्टिनी, त्याला आपण दैवाची किमया म्हणूया. तो 1% आपल्या हातात नसतो, परंतु तो 1% प्राप्त होण्यासाठी 99% अगोदर आपल्याला प्राप्त करावे लागतात. 99% संपूर्ण प्रयत्न केल्यानंतर तो 1% आपल्याला मिळतो. आणि अशा पद्धतीने 100% सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यानंतर मगच आपली निवड होती. इतक्या तीव्र स्वरूपाची स्पर्धा आज आपल्यासमोर आहे. चला तर मित्रांनो, अभ्यासासाठी मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामते संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस, आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना, 54 21 32 68 18 आणि 54 21 32 68 18 68. तुम्हा सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. चांगला अभ्यास करा. तुमच्या मदतीसाठी समाजामधून भरपूर लोक आहेत, भरपूर शिक्षक लोक आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून सर्वजण तुम्हाला त्यांच्या वेगवेगळे टेक्निक समजावून सांगतायत. ते सर्व आत्मसात करा आणि त्याहीवरती हे सर्व आत्मसात केल्यानंतर ते रिवाईज करा, त्याचा अभ्यास करा आणि या सातत्यपूर्ण अभ्यासच तुम्हाला यशाकडे घेऊन जाणारे हे लक्षात ठेवा. चला तर आपण आज जो टॉपिक निवडलेला आहे तो व्यवहारी अपूर्णांक या संबंधीची आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वात सुरुवातीला बघूया आपण अपूर्णांक म्हणजे काय नेमकं ते समजावून घेऊया. अपूर्णांक आणि व्यवहारी अपूर्णांक फार पूर्वी आम्ही लहान असताना त्या काळामध्ये विहामांडवा, तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी मी शिकायचो. तेव्हा म्हणजे साधारणतः 77 साली 1ली-2रीला असेल, तेव्हा मात्र शाळांमध्ये पावकी, निमकी, दिडकी आमचे शिक्षक आमच्याकडून पाठ करून घ्यायचे. तेव्हा त्याचा काही अर्थ कळायचा नाही. नंतर ज्यावेळेस बाजारामध्ये मार्केट कळायला लागलं, बाजारात जायला लागलं, त्यावेळेस पावकी, निमकी, दिडकी ही कळायला लागली, आपल्याकडून का पाठ करून घ्यायची. अपूर्णांक या शब्दामध्येच पूर्णांक लपलेला आहे. पूर्णांक म्हणजे पूर्ण, 5 हे पूर्ण आहे, त्याचे तुकडे केले एक 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 एक. मग 5 पैकी 3 म्हणजे त्याचे 3 तुकडे आपण जर घेतले 5 पैकी 3 तर त्याला म्हणतात अपूर्णांक. म्हणजे 5चे आता 3 तुकडे झाले, अपूर्ण आहे. तो अपूर्ण आहे अंक, त्याला म्हणायचा अपूर्णांक. हा झाला त्याचा संधी विग्रह. मराठी व्याकरण तर तुम्हाला आहे. तर मग अशा पद्धतीने व्यवहारामध्ये काय होतं की बऱ्याचदा आपल्याला एखाद्या किलोचा एखादी भाजी घ्यायला गेलो, भोपळा घ्यायला गेलो, चक्की घ्यायला गेलो, डांगर घ्यायला गेलो, तर त्या ठिकाणी आपल्याला समजा त्याची आवश्यकता नाही, घरी आपण एकटेच आहोत. तर मग अख्खा भोपळा तर काही आपण घेणार नाही. मग तो मोजला, तो भरला 2 किलो, तर आपण त्याला काय म्हणतो की त्याच्यातला मला पाव किलो दे. एखादा असेल तर म्हणजे 100 ग्रॅम दे. म्हणजे अशा पद्धतीने मग 2 किलोचे जे काही फ्रॅक्शन्स पडतात, इंग्रजीतून त्याला फ्रॅक्शन म्हणतात, आपण त्याला म्हणतो अपूर्णांक. ही बोली भाषा अंकामध्ये ज्यावेळेस लिहिल्या जाते तर त्याला म्हणलं जातं अपूर्णांक, कारण तो पूर्णांक नसतो. म्हणजे बघा 6 अंक आहे, हा पूर्णांक, बरोबर आहे. आता ज्यावेळेस 6चे आपण समजा 5 भाग केले, 6चे काय केले आपण 5 भाग केले, आणि मग ते 5 भाग ज्यावेळेस आपल्याला लिहायचे तर 6 खाली असतात आणि 5 वरती असतात. म्हणजे 6 पैकी 5, जसं टक्केवारीमध्ये म्हणलं जातं तसं. आणि म्हणून वरच्या अंकाला म्हणलं जातं अंश, न्यूमरेटर, खालच्याला म्हणलं जातं छेद. अजून बघा, समजा एक भाकरी आहे, भाकरीचे 4 तुकडे केले तर ते किती झाले, 4 भाग झाले. 4 पैकी आपण 2 भाग घेतले, हे 2, याला आपण अर्धी भाकर म्हणतो. कशी, 2 ने 4ला भाग दिला.
1/2 याचा अर्थ होतो 2 पैकी 1. मग त्या भाकरीचे समजा 2 भाग केले, अर्धे अर्धे 2 भाग आहे, त्याच्यापैकी 1 भाग आपण खाल्ला, त्याला आपण मराठीतून म्हणतो अर्धी. चौथ्या भागाला म्हणतो चतकोर, म्हणजे 4 पैकी 1. 4 भाग केले भाकरीचे आणि 1 खाल्ला. चतकोर म्हणजे 4 पैकी 1 अशा पद्धतीने, ज्याला पुढे आपण 4 आणे म्हणतो. 1 रुपयाचा चौथा भाग किती? 4 आणे. दशांश अपूर्णांक पुढच्या तासिकेत आपण बघणार आहोत. 1/2 ला आपण जर भाग दिला तर 0.50 किंवा 0.5, याला आपण म्हणतो अर्धा किंवा 8 आणे. रुपयाच्या भागामध्ये बघा, चौथा भाग असेल 4 आणे, दुसरा भाग असेल 8 आणे, तिसरा भाग असेल तर 12 आणे. 4 पैकी 3/4 आहे. रुपयाच्या 4 भागापैकी 3 भाग, याला आपण म्हणतो पाऊण, म्हणजे 75. आणि म्हणून रुपयाच्या याच्यामध्ये बघा 4 आणे, 8 आणे, 12 आणे आणि 16 आणे. 16 आण्याचं होतं 1 रुपया. पूर्वीची मापं होती व्यवहारामध्ये. आजही 4 आणे 8 आणे, आता चलन बंद झालं म्हणून सोडा. तुमच्यापैकी काही जणांनी लहानपणी वापरले असेल 4 आणे गोळ्या बिस्किटासाठी. तर 4 आणे 8 आणे 12 आणे हे बोली भाषेतील शब्द होते, हे अपूर्णांक दर्शवितात. स्पर्धा परीक्षांमध्ये यावरती तुम्हाला निश्चित 1000% एक तरी प्रश्न विचारले असतो. मग अपूर्णांकांची बेरीज असेल, वजाबाकी असेल, शाब्दिक उदाहरण असेल, काळकामयोगाचं गणित असेल, ते अपूर्णांकाशिवाय होतच नाही. आणि म्हणून हे अपूर्णांक आपण कळवून घेणं, समजून घेणं, आत्मसात करणं अत्यंत जरुरीचं असतं. मग आता अजून पुढं याही पुढे जाऊन जाताना बघा, 1/4 लिहिलेलं आहे ना, 3/4 आहे समजा. मग पैकी किती आपण जर 3/4 हे 75 कसे, समजा आपण याला 25 लिहून टाकू, छेद 100 करून घेतला. 25 त्रिक 75, 25 चौक 100, यालाच आपण काय म्हणतो 75%, म्हणजे 100 पैकी 75. आणि म्हणून अपूर्णांकाच्या अंश छेद मध्ये छेदाचे जितके भाग तुम्ही घेणार आहात त्याला म्हणायचं अपूर्णांक. अलग लक्षात. 100 पैकी तुम्ही किती मार्क घेतले, आपण किती मार्क घेतले, तो 75% घेतले, म्हणजे 100 पैकी त्याला किती मार्क पडले 75. जे शॉर्टकट मध्ये काय 4 पैकी तिसरा भाग, म्हणजे 100चे 4 भाग केले, त्याच्यातले 3 भाग मार्क त्याला पडले, म्हणजे अंशात 3 आणि छेदात 4. म्हणजे खालचे असतात भाग, वरचे असतात तुम्ही घेतलेले भाग. समजलं, त्याला म्हणायचं अपूर्णांक. पूर्णांक जर तुम्ही घेतले 4चे 4 भाग घेतले, म्हणजे 1 रुपया झाला की नाही. 4 पैकी 3 घेतले तर म्हणजे किती झाले 12 आणे, म्हणजे तुम्ही घेतलेला भाग किती 12 आणे. म्हणजे तो व्यक्त कसा करायचा अपूर्णांकामध्ये, म्हणजे संख्येमध्ये 3/4, म्हणून त्याला अपूर्णांक म्हणतात. अख्खा रुपया घेतला, नो डाऊट, 4/4 कटले, 4×1 उत्तराला 1, अख्खा रुपया घेतला. रुपयातले समजा तुम्ही 4 आणे घेतले, फक्त 25 पैसे, मग रुपयाचे खाली 4 भाग आहे, त्याच्यातले तुम्ही किती घेतले, 1च भाग घेतले. मग आता त्या ठिकाणी 1/4, 3 घेतले 3/4, 2 घेतले 2/4. समजलं, याला म्हणतात 4 आणे, 8 आणे, 12 आणे. 4 आण्याला आपण चतकोर असंही म्हणतात मराठीमध्ये. ही झाली अपूर्णांकाची भाग किंवा अपूर्णांकाचा थोडक्यात गमतीदार इतिहास. आता मित्रांनो आपण बघणार आहोत यातील व्यवहारी अपूर्णांकाचे नेमका अर्थ काय होतो. म्हणजे एखाद्या वस्तूचे समान भाग ज्यावेळेस आपण करतो तर खाली त्या वस्तूचे भाग आणि त्यापैकी वरचे जो असतो अंश, तो अंश दर्शवतो त्यापैकी तुम्ही किती घेणार आहात ते. मग जे आपण 6चं उदाहरण घेतलेलं आहे, त्या 6 पैकी समजा तुम्ही 5 भाग घेतले तर छेदामध्ये असतात 6 आणि तुम्ही घेतलेले वरती 5, मग त्याला लिहिलं जातं 5/6. याचा अर्थ असा होतो की एक वस्तू आहे, त्या वस्तूच्या 6 भागापैकी तुम्हाला 5 भाग हवे आहे, म्हणजे तुम्ही 5 भाग घेतलेले आहे, मग ती लिहिल्या जाते 5/6. म्हणून याला म्हणतात व्यवहारी अपूर्णांक. पूर्वीच्या काळी असे वेगवेगळ्या पद्धती हे व्यवहारी अपूर्णांक व्यक्त करण्यासाठी होते. कदाचित आता तुम्हाला माहिती नसेल, महाराष्ट्रभर तेव्हा आम्ही लहान असताना शाळांमध्ये असताना गावोगावी आपल्या आष्टीमध्ये ठिकठिकाणी रस्त्याच्या आडबाजूला बसस्टँडवरती इकडं तिकडं मटक्याची बुक्की असायची. मटका ज्यामध्ये त्या काळामध्ये भरपूर लोक खेळायचे, ओपन क्लोज आकडे यायचे गणिताचे, त्यांना पूर्ण प्रचंड ज्ञान असायचं.
त्या मटकेच्या बुक्कीच्या चिठ्ठीवरती जर बघितलं तर त्या काळामध्ये ते लोक रेषांचा वापर करायचे, आजही करत असतील. 1 रेषा म्हणजे 4 आणे, 2 रेषा म्हणजे 8 आणे, 3 रेषा म्हणजे 12 आणे, असं त्यांचं कार्यक्रम राहायचा. म्हणजे 1 रुपयाचा मटका लावल्यानंतर काहीतरी त्यांना 80 रुपये काहीतरी भेटायचे. मग त्या काळामध्ये रुपयाला खूप मोठा होता रुपया. मग लोक 25 पैशाचा लावायचे. समजा त्यांनी 36 आकडा लावला, त्याच्या पुढे असं गुणिले चिन्ह द्यायचे. 36 किती? 4 आण्याचा. 72 लावला कितीच लावला? 8 आण्याचा. 50 लावला कितीच लावला? 12 आण्याचा. असे 3 रेषा ओढायचे. आलं लक्षात? मग त्याची बेरीज करायची, किती झाले? 12 आणि 75 पैसे. असं काहीतरी ते लिखाणाची पद्धत होती. म्हणजे अपूर्णांक त्या काळामध्ये अशा पद्धतीने व्यक्त करायचे. तर एक गमतीचा भाग आपण त्याच्यातला जर सोडला, किंवा कदाचित हे तुम्हाला माहिती असेल, मटक्याच्या चिठ्ठ्या तुम्ही पाहिल्या असतील. आता पोलीस दलामध्ये तुम्हाला जायचं आहे, त्यामुळे याची तुम्ही माहिती करून घ्या. तर अशा ह्या लिखाणाच्या पद्धती व्यवहारामध्ये वापरल्या जातात, आणि म्हणून या लिखाणाच्या पद्धतीला म्हटलं जातं व्यवहारी अपूर्णांक. याचा दुसरा भाऊ असतो दशांश अपूर्णांक, जो आता आपण वापरतो कॅल्क्युलेटरवरती. पूर्वीच्या काळी हे अपूर्णांक वापरले जायचे, आजही वापरतात, परंतु आता नवीन पिढी जी आहे तर तितकी काही व्यवहारी अपूर्णांकाच्या वाट्याला जात नाही. चला, तर आता हा तुमच्या लक्षात आलेला असेल. आता पुढचा प्रकार याच्यामध्ये येतो अंशाधिक अपूर्णांक. नावावरूनच लक्षात येतं अंशाधिक. अंशाधिकचा अर्थ काय होतो? ज्याचा अंश मोठा आहे, अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांकाचा जेव्हा आपण विचार करतो तर अंशाधिक अपूर्णांकाच्या याच्यामध्ये सिंपल आहे व्याख्या एकदम. ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे त्याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक. एकदम सिंपल. मग समजा आपण तो अपूर्णांक x आणि y च्या स्वरूपामध्ये घेतला. जर x हा y पेक्षा मोठा असेल, बऱ्याच जणांना हे चिन्ह लक्षात येत नाही, च्यापेक्षा मोठा, x इज ग्रेटर दॅन y असं त्याला इंग्रजीतून वाचतात. जिकडं आ वाचलेला असेल, असं आपण आ वाचेल आ, तर तिकडं असते मोठी संख्या. सिंपल लक्षात ठेवायचं. तिकडं आ वाचलेला असेल तिकडची मोठी, इकडची लहान. इकडं आ वाचलेला असेल, उघडलेला असेल, इकडची मोठी तिकडची लहान. अशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता. अंश हा छेदापेक्षा मोठा. मग अशी असंख्य उदाहरणं तुम्ही लिहू शकता. अंश हा छेदापेक्षा मोठा. मग त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल 71/27. बघा, अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. 9/7, 13/20, 21/5, 10/2, 4/8. अशा पद्धतीने असंख्य उदाहरणं तुम्ही बघू शकता मित्रांनो, मैत्रिणींनो. एकदम सोपं आहे. आता तुम्ही म्हणता नाही तर एकदम इझी आहे. स्पर्धा परीक्षेत काय करायचं? कारण स्पर्धा परीक्षेमध्ये यावरती प्रश्न विचारतात की असा अंशाधिक अपूर्णांक आहे, त्याच्यातून असा छेदाधिक अपूर्णांक वजा केला तर असं काहीतरी असे प्रश्न, शाब्दिक प्रश्न तयार होतात. आणि म्हणून हे लक्षात ठेवणं किंवा ही व्याख्या तुमच्या लक्षात येणं अत्यंत जरुरीचं आहे. आता नेहमी यामध्ये लक्षात ठेवायचं, अंशाधिक अपूर्णांकाची किंमत ही टॅगलाईन आहे समजायचं. अंशाधिक अपूर्णांकाची किंमत ही नेहमी 1 पेक्षा मोठी असते. नेहमी तुम्ही भागाकार करा, या सगळ्यांची किंमत 1 पेक्षा मोठीच येणार, हे पक्क लक्षात ठेवायचं. मग 1 पेक्षा मोठी म्हणजे ती मग 2, 4, 5, 6 हजार लाख किती येईल, परंतु 1 पेक्षा मोठीच येणार. आता एवढे सगळे अंशाधिक अपूर्णांक आहे ना, यांचे भागाकार करा. समजा पहिला 27 दूनी 54, 27 त्रिक 81 म्हणजे 2चा भाग बसतो 2. हा 1 पेक्षा मोठी. 9ने भाग दिला, 7ने भाग दिला, 7 × 7 म्हणजे 1 पेक्षा मोठी. या ठिकाणी अंशाधिक ऐवजी हे छेदाधिक लिहिण्यात आलं. हे बघा अंशाधिक 20/13, 13×2 म्हणजे 13×1 13, दशांशचा भाग 1 पेक्षा मोठाच. त्यानंतर या ठिकाणी 5×4 1 पेक्षा मोठाच, 2×5 10 1 पेक्षा मोठाच. आणि इथे हे छेदाधिक लिहिण्यात आलं अंशाधिक 4×2 8. अशा पद्धतीने मित्रांनो हे पक्क लक्षात ठेवायचं
की अंशाधिक अपूर्णांकाची किंमत ही नेहमी 1 पेक्षा मोठीच येणार. समजलं? आणि म्हणून हे पाठांतरच ठेवायचं. अंशाधिक अपूर्णांकाची किंमत ही नेहमीसाठी एकापेक्षा म्हणजे 1 अंकापेक्षा मोठी येणार म्हणजे येणारच. चला, तर आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील, समजल्या असतील. आता पुढचं उदाहरण बघूया आपण. छेदाधिक अपूर्णांक हा त्याचा जवळचा सावत्र भाऊ. सगळे कार्यक्रम इथे उलटे असतात. छेदाधिक अपूर्णांक. आता नुसत्या याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, छेदाधिक म्हणजे छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. छेदाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांकाचा जवळचा बंधू छेदाधिक अपूर्णांक, ज्यामध्ये समजा x/y हा एक अपूर्णांक आहे. जर y हा x पेक्षा मोठा आहे किंवा x हा y पेक्षा लहान आहे, असंही त्याला म्हणता येईल. तर मग छेदाधिक मध्ये संधी विग्रह केला. छेद अधिक म्हणजे जास्त मराठी भाषेतून. या अपूर्णांकामध्ये काय असतं मित्रांनो, छेद हा अंशापेक्षा मोठा असतो. बघा, y इज ग्रेटर दॅन x किंवा x इज लेस दॅन y, दोन्हीचा अर्थ एकच. y हा x पेक्षा मोठा आहे याचा दुसरा अर्थ x हा y पेक्षा काय आहे, लहान आहे. आणि म्हणून मग आता यामध्ये जर आपण बघितलं, उदाहरणं इथं जर बघितले, छेद मोठा म्हणजे 3/5 उदाहरण घेऊया, 7/9 उदाहरण घेऊया, 15/25 उदाहरण घेऊया. त्यानंतर अजून तुमच्या समजण्यासाठी 9/15 उदाहरण घेऊया. त्यानंतर 7/10 उदाहरण घेऊया. अजून बस झाले. या सगळ्यांचं निरीक्षण जर केलं तर 3 हे, कारण काय छेदाधिक, 3 हे 5 पेक्षा लहान आहे, 7 हे 9 पेक्षा लहान आहे, 15 हे 25 पेक्षा लहान आहे, त्या पद्धतीने. आता इथं मात्र अंशाधिकच्या उलट लक्षात ठेवायचं छेदाधिकमध्ये. अंशाधिकमध्ये आपण म्हणलं होतं काय, की याची किंमत नेहमी 1 पेक्षा मोठीच येणार. बरोबर आहे. छेदाधिक उलट असते. छेदाधिक अपूर्णांक म्हणलं की छेदाधिक अपूर्णांकाची किंमत ही नेहमी 1 पेक्षा लहानच येणार. म्हणजे तुम्हाला सुरुवातीला शून्याचा भाग द्यावाच लागणार. शून्याचा भाग देऊनच दशांश तुम्हाला घ्यावा लागणार. आणि म्हणून हा दोन्ही सावत्र भावामध्ये किंमत नेहमी 1 पेक्षा मोठी येणार. छेदाधिकमध्ये किंमत नेहमी 1 पेक्षा लहान येणार. मग हा भागाकार बघा. 5 ने 3 ला भाग द्यायचा, शून्याचा भाग देऊन दशांश घ्यावा लागणार आहे. 30 झाले, 5 × 30 आले 1 पेक्षा लहान. इथं भाग द्यायचा आहे 7 ला 9, इथं शून्याचा भाग दिलेला आहे, दशांश घेतला म्हणजे 70, म्हणजे 9×54, 9×63, राईट. इथं शून्याचा भाग दिला म्हणजे झाले 150, 25×150. इथं तोच प्रकार. म्हणजे तुम्हाला पक्क लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस दिलेला अपूर्णांक हा छेदाधिक असेल तर छेदाधिक अपूर्णांकामध्ये नेहमी त्याची किंमत जी आहे 1 पेक्षा लहान येते. अंशाधिक अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा मोठी असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला छेदाधिक आणि अंशाधिक अपूर्णांकातला फरक आणि त्या संबंधीचा गुणधर्म लक्षात आला असेल असं गृहीत धरा. आता मित्रांनो, या पुढचा टॉपिक जो आपण बघणार आहोत तो टॉपिक आहे की या अपूर्णांकाला अंशाला किंवा छेदाला जर तुम्ही एकाच संख्येने भाग दिला, एकाच संख्येने गुणले, तरी देखील त्या पूर्णांकाच्या मूळच्या किमतीमध्ये काहीही फरक होत नसतो. हे मात्र तुम्ही पक्क लक्षात ठेवा. कुठलाही अपूर्णांक असेल त्याच्या अंशात आणि छेदात जर एकाच संख्येने तुम्ही गुणले किंवा भाग दिला
तर त्या अपूर्णांकाच्या किमतीमध्ये काहीही फरक पडत नाही। यासाठीचं एक उदाहरण बघूया आणि मग आपल्या आजच्या तासिकेचा समारोप करून पुढच्या तासिकेमध्ये पुढच्या याच्यातला टॉपिक बघूया। एक सिंपल आपण तुम्हाला कळण्यासाठी उदाहरण घेऊया। मगाशी घेतलेलं 3/4 बरोबर किती येतात तर आपल्याला माहिती आहे 4ने ज्यावेळेस 3ला भाग दिला तो 0.75। हा भागाकार तुम्हाला इथून नव्याने सांगायची काही गरज नाही। 4 7 28 आणि 4 5 20 ज्याला आपण 12ने म्हणतो आमच्या आष्टीकडे, त्याला तुम्ही 75 पैसे असे म्हणतात। आता या 3/4ला समजा आपण अंशामध्ये 25ने गुणलं, छेदामध्ये 25ने गुणलं, किती आले? 25 75 भागिले 100, 75ला 100ने भाग दिला, किती आले उत्तर? 0.75। अजून पुढे 3ला जर आपण 5ने गुणलं, खाली 4ला 5ने गुणलं, 3 5 15, 4 5 20, त्याला आपण म्हणतो 20, शून्याचा भाग दिला दशांश झाले, किती आता त्या ठिकाणी 150। 20च्या पाड्यामध्ये 150च्या जवळची संख्या जी आहे अपूर्णांक, त्यामध्ये काही फरक पडणार नाही। आणि म्हणून अशा पद्धतीने मध्ये व्हिडिओ लिंक कट झाली होती, तर पुढचं सांगायचं टॉपिक म्हणजे तो या पद्धतीने की जर आपण भाग दिला अपूर्णांकांना तर या अपूर्णांकांमध्ये कुठलाही बदल होत नाही, त्याची मूळची किंमत तशीच राहते। समजा हा अपूर्णांक याला आपण 5ने भाग दिला तर 15 5 75, 5 20 100, पुन्हा 5ने भाग दिला, 5 3 15 5 24, किती उत्तर आलं? पुन्हा 4ने 3ला भाग दिला, 0.75। आणि म्हणून आजच्या या तासिकेतील या 3 ओळी मात्र तुम्ही पक्क्या, 4 ओळी पक्क्या लक्षात ठेवायच्या। आज काय शिकलेलो आहोत? पहिलं, अपूर्णांक म्हणजे छेदापैकी अंशातले आपण घेतलेले भाग, म्हणजे जर 7/5 असेल तर 5चं भागापैकी आपण म्हणजे त्या ठिकाणी किती भाग घेतलेत? 7 भाग घेतलेले, म्हणजे 5चे आपण 7 भाग घेतलेले, असा त्याचा अर्थ होतो। 5 रुपयाचा 7वा भाग आपण घेतलेला आहे। एखाद्या वस्तूच्या 5 भागाचे 7 भाग आपण घेतलेले आहेत अपूर्णांक। दुसरं आहे, अंशाधिकमध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक। यामध्ये काय सांगितलंय? तिसरं, अंशाधिक अपूर्णांकाची किंमत ही नेहमी 1 पेक्षा मोठी असते। त्यापुढे जाऊन छेदाधिक अपूर्णांक, ज्या अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा मोठा असतो त्याला म्हणतात छेदाधिक अपूर्णांक। इथंही आपण लक्षात ठेवायचं मित्रांनो की छेदाधिक अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा कमी येते, लहान, राईट। आणि चौथं आपण आज शिकलेलो आहोत, कोणत्याही अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला आपण एकाच संख्येने गुणले अथवा भाग दिला अंशाला आणि छेदाला तर त्या अपूर्णांकामध्ये कुठलाही बदल होत नाही। चला तर मित्रांनो, आजच्या तासिकेचा या ठिकाणी मी समारोप करतोय। तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा। सतत सातत्यपूर्ण अभ्यास करा, मनावरती लोड घेऊ नका। यावर्षी तुमची 100% निवड होणार आहे याची मला खात्री आहे। आमचा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, त्याचबरोबर हे चॅनल सबस्क्राईब करा। तुमच्या काही सूचना आणि कमेंट असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून आम्हाला कळवा। तुमच्या सर्व सूचनांचं आम्ही स्वागत करून पुढच्या व्हिडिओमध्ये ते चुकत असलेली दुरुस्ती करूया। पुनश्च एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।